नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। पुण्यामध्ये पिकअप वाहनाची 4 ते 5 वाहनांना धडक बसली आहे। चालक दारूच्या नशेमध्ये असल्याची माहिती आहे। अपघातामध्ये मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळेंच्या पत्नीचा मृत्यू झालाय। अपघातामध्ये मनसेचे श्रीकांत अमराळे गंभीर जखमी झालेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलेला आहे आणि तपास सुरू आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रणजित, पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हची जी घटना आहे जी घडलेली आहे, रात्री उशिरा एक मतधुंद अवस्थेत असणाऱ्या पिकअपच्या चालकाने जे आहे ती 3 ते 4 वाहनांना जे आहे ती धडक दिली आहे। त्यामध्ये एक दाम्पत्य जे आहे ते श्रीकांत आमराळे व त्यांची पत्नी गीता जे आमराळे जे आहे ते यामध्ये जखमी झाले होते। मात्र पत्नी गीतांजली आमराळे याचा उपचारादरम्यान जो आहे तो मृत्यू झाला आहे। रात्री 11च्या दरम्यान जे आहे ते पौडफाटा इथे हा अपघात जो जाहीर झालेला आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर चालक आशिष पवार हा दारू पिऊन जो आहे तो बेधारकपणे टेम्पो चालवून जो आहे तो अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। कोथरूड मधील करिश्मा चौकात जो आहे तो त्याने आणखी देखील काही वाहनांना जे आहे ते या ठिकाणी धडक दिलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी 2 ते 3 जण त्यामध्ये जखमी झाले आहेत। त्यामुळे हा अपघात झाला असताना देखील तो टेम्पो जो आहे तो तसंच सरळ पुढे घेऊन गेला। त्यानंतर त्या ठिकाणी रात्री गणेश उत्सवाच्या मंडळांमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते आरोपी आशिष पवार जो आहे तो याला पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।